देऊच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी, इथे कोणाला हात लावू द्यायचं नाही, हे आपण नाशिककर म्हणून ठरवलं. जे तुम्ही सांगत होतात बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, बाहेरचे कोण, ठीक आहे, ते सगळं आपण नंतर बघून घेऊ. पण आपणच श्वास घेऊ शकलो नाही तर आपण कोण, बाहेरचे कोण, काय आपले काय पडके, हे काहीच राहणार नाही. तर नाशिकने देखील अरावलीमध्ये जसं, राजस्थानमध्ये जसं सगळे लोक रस्त्यावर उतरले तसं, आणि तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांगा, जर तुम्ही आम्हाला वचन नाही, पुढे वचनपूर्ती, कारण हे निवडणुकीपुरती नाटक पण खूप लोक करतात, त्याच्या पुढेही जा. जर तुम्ही आम्हाला इथे हे वन वाचवायला ताकद दिली नाही तर आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना इन्क्लुडिंग आम्हाला हे आजपासून पत्र द्या आणि आम्हाला नाशिककर मतदान करेल. तुम्हाला सांगतो मी, जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालंय आणि ज्यांना इलेक्शनला उभं राहायचंय असे खूप कमी लोक आहेत की जे स्वतः इथे आलेले आहेत. बाकी सगळे कार्यालयांमध्ये जाऊन राहिलेले आहेत आणि काही पक्षाचे लोक तर तिकीट मिळणार नाही तपोवनात आलं म्हणून येत नाहीयेत. आता त्यांना म्हणा की तुम्हाला जगायचंय की मरायचंय, पहिले तुम्ही जगवण्यासाठी तुम्ही हे सोशल वर्क करा, नंतर आम्ही तुम्हाला नगरसेवक म्हणून बघू ना. तुम्हाला नगरसेवक व्हायचंय की तुम्हाला फक्त त्यांची सेवा करायची आहे? चापलुसी करणारे नगरसेवक नको आहे आम्हाला नाशिक साठी भूमिका घेणारे नगरसेवक पाहिजे. एक आमदारांनी पाय ठेवला नाही, एक आमदार सुद्धा इथे पाय ठेवला नाही आणि ते पण स्थायिक असून एकही कोणी आवाज उठवला इथपर्यंत आलेला नाही, कुठलाही नगरसेवक आलेला नाही. नाशिकमध्ये हीच कचेरीची ऑर्डर नाही, तुफान कत्तल चालू आहे झाडांची. आदित्य सर, याकडे तुम्ही जरूर लक्ष द्या. आहे सगळीकडेच महाराष्ट्रात सोलार प्लांटसाठी 5,000 झाडं कापणार. सत्ताधारी सोडले तर सगळे येऊन गेलेले आहेत इथं, शिवसेना वगैरे सगळे येऊन गेले. सत्ताधाऱ्याचा एकही माणूस अजूनपर्यंत लोकांच्या सोबत आलेला नाही. नाशिककरांच्या मतदानाचा अपमान आहे. नाशिककरांनी तुम्हाला निवडून दिलं, तुम्हाला आता इथून पुढे नगरसेवक इलेक्शन नाशिककरा विचार करेल. आणि जर नाशिककरसाठी तुम्ही भांडत नसाल आणि जर तपोवनात येत नसाल तर नाशिककर एक पण तुम्हाला मतदान करणार नाही, तपोवनात विरोधात राहील. साहेब, मग आपण तयार आहात सगळे? माझा एक प्रश्न होता, नाशिकमध्ये तपोवनाच्या म्हणजे एसटीपीच्या नावाखाली त्यांनी 1400 झाडं तोडलेली, त्याच्यावर आम्ही हरकती बी नोंदवलेलं होतं, सगळं केलं होतं. पण नाशिक महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे, त्याचे अतिरिक्त आयुक्त आहे, त्यांनी धमक्या देऊन अक्षरशः आमच्या हरकती निकाली काढलेल्या आहे. आणि आम्ही जे लढा देतो तेव्हा गुन्हे दाखल करण्याचे असंच पुण्यामध्ये झालंय. कारण आता काय झालंय, गेली 3 वर्ष कुठेही महापौर नाही, कुठे नगरसेवक नाही, तुम्ही निवडलेले कुठेही नाही आहेत. 3 वर्ष प्रशासन हे मुख्यमंत्री कार्यालयात चाललेलं आहे. पण ह्याला सगळ्याला आपल्याला लढा द्यायलाच लागेल. एसटीपी मध्ये पण तुम्हाला आज लिहून देतो, घोटाळा झालाच असेल, कारण जर पुण्यात झालं तर इथे पण 73 लाख रुपयाचा घोटाळा आहे. आताच चेंज नाही झालेला. टेक्निकली जर बघितला हा मॅप फार वर्षापूर्वी तपोवन जे पहिले 350 एकर प्लस होतं, आता जे 54 एकर राहिलं आहे त्यामध्ये सुद्धा जे RC1 RC2 डिफाईन केलेलं आहे ते आताच नाही आहे. तर जर डीपी प्लॅन जर बघितले गेले तर फार क्लेवरली कुठे